नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन GRनुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार, तर कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर 12 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्याच बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोग प्रमाणेच म्हणजे 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये मिळणार आहे.